आपल्याला प्रचंड टेन्शन आणि त्रास देणाऱ्या लोकांसोबत नेमकं काय करावं? जाणून घ्या 10 उपाय. मित्रांनो, आज आपण अशा एका गोष्टीवर बोलणार आहोत, जी प्रत्येकाच्या आयुष्यात तर असतेच, पण याविषयी बोलणं लोक शक्यतो टाळतात. ती गोष्ट म्हणजे आपल्याला प्रचंड त्रास देणारी लोकं आणि त्यांच्यामुळे आपल्याला येणारं खूप खूप टेन्शन. आपल्या जीवनात आपल्याला अशी लोकं नेहमी भेटतात. काही कामाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये, काही घरात, काही मित्रपरिवारात. टेन्शन देणाऱ्या लोकांमुळे आपलं मन सतत बेचैन आणि अस्वस्थ राहतं. त्यांच्या बोलण्याने आपला आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. डोक्यात नको ते विचार फिरत राहतात. यामुळे कामातही मन लागत नाही. यांच्या असण्यामुळे एक विशिष्ट ताण आपल्याला सतत जाणवत असतो. सतत यांच्या सहवासात राहिल्याने चिडचिड, थकवा, झोप न लागणे हे सुद्धा होऊ लागतं. कधीकधी वाटतं, ही लोकं का असं करतात? मी काय चुकीचं करतोय की हे मला सतत त्रास देतात? पण मित्रांनो, यांच्या अशा वागण्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. यांचा स्वभावच असा विचित्र असतो. त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला, दुःख द्यायला खूप आवडतं आणि समोरचा दुःखी झाला, त्याला त्रास झाला की यांना असुरी आनंद मिळतो. अशा परिस्थितीत आपण आपलं मन कसं शांत ठेवावं हे शिकणं फार गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया, आपल्याला प्रचंड टेन्शन आणि त्रास देणाऱ्या लोकांसोबत नेमकं काय करावं. 1. त्यांच्या बोलण्याला लगेच उत्तर देऊ नका. टेन्शन देणाऱ्या लोकांची बोलण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ते तुमच्या समोर येताना हे ठरवूनच आलेले असतात की आता यांना त्रासच द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही कितीही चांगले बोललात, सुरुवात चांगल्या बोलण्याने केली तरी ही लोकं मुद्दाम टोचून बोलणार. त्रास द्यायचा हा त्यांचा उद्देश असतो. अशात आपणही रागात उत्तर दिलं की बस, यांचा डाव सफल होतो. तुम्ही त्यांना अजून संधी देता तुम्हाला त्रास देण्याची. आता संभाषण वादात बदलतं आणि मग तुमचाच मूड खराब होतो. म्हणून त्यांनी काहीही सांगितलं तरी आधी 2 सेकंद शांत श्वास घ्या आणि मन स्थिर करा. मनात म्हणा, मी शांत आहे, याला वाटेल ते बोलू दे. ही त्याच्या डोक्यातली घाण आहे, मला फरक पडत नाही. बोल, किती बोलायचं ते बोल. 2 मिनटं शांत राहिल्याने आपलं उत्तर मोजून मापून बाहेर येतं आणि वाद टाळला जातो. तुमची शांतता त्यांना खटकते. तुम्ही लगेच त्यांना हवी तशी प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची चिडचिड होते. पण आता ते काहीच करू शकत नाही. अशी शांतता टिकवणं म्हणजे घाबरून जाणं नाही, तर ते परिपक्वतेचं लक्षण आहे. राग कोणालाही येतो, पण तो योग्य वेळी नियंत्रित करणं हीच खरी ताकद आहे. 2. त्यांच्या शब्दांना मनात जागा देऊ नका. त्या गोष्टीचा सतत विचार करत बसू नका. टेन्शन देणाऱ्या लोकांचं बोलणं अतिशय कडवट असतं. त्यातून आपला अपमान झालेला असू शकतो, कमी लेखलं जाऊ शकतं. आपल्या परिस्थितीवर, एकूणच आपल्या संपूर्ण असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असू शकते. आपण माणूस आहोत, आपण ते पटकन मनावर घेतो. यातून आपला त्रास प्रचंड वाढतो. त्यांनी म्हटलेलं एक एक वाक्य आपण दिवसभर आठवत बसतो. हीच एक खूप मोठी चूक आहे. त्यांच्या त्या शब्दांचा तुमच्या मूल्याशी, जगण्याशी काहीही संबंध नसतो. त्यांनी जे रूप तुम्हाला दाखवलं, जे वाईट शब्द वापरले, ते तुमचं प्रतिबिंब नव्हतंच मुळी. उलट ते तर त्यांच्या संस्कारांचं, स्वभावाचं, चिडचिडीचं आणि असुरक्षिततेचं प्रतिबिंब असतं. मित्रांनो, मनाला सरळ फिल्टर लावा. जे उपयोगाचं नाही ते अजिबात आत जाऊ देऊ नका. ऐका, कान आहेत ते त्यांचं काम करणारच, पण त्या शब्दांना मनात घर करून बसू देऊ नका. त्यांचं बोलणं हवेतल्या धुळीसारखं आहे, येणार आणि झटकन निघूनही जाणार. ते तुमच्या मनाला चिकटून बसायला नको. या लोकांसाठी, त्यांच्या वाईट शब्दांसाठी तुमच्या मनाचं दार कायम बंद ठेवा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. 3. स्वतःची एक ठाम मर्यादा ठेवा. तुमच्या लिमिटची तुम्हाला जाणीव हवीच. टेन्शन देणारी लोकं कोणाला किती बोलतात, कसं दुखावतात याला मर्यादा नसते. ते बोलत राहतात आणि आपण ऐकत राहतो. पण एक वेळ अशी येते की तुमच्या मर्यादेचा बांध तुटतो. सहन करण्याची क्षमता संपते. अशावेळी तुम्ही शांतपणे त्यांना सांगितलं की तुम्ही लिमिट क्रॉस करत आहात, तर त्यांना कळतं की आपण याला साधाभोळा समजत होतो, पण यालाही बोलता येतं. तुम्ही अशा पद्धतीने बोलणार असाल तर मला तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा नाही. ही वाक्य साधी असतात पण दमदार असतात. मर्यादा म्हणजे भांडण नाही, तर स्वतःचा आदर करणे आहे.
यामुळे त्यांना कल्पना येते की तुम्ही दुर्बळ नाही आहात. स्वतःसाठी उभे राहा. कोणी येईल आणि आपली बाजू घेईल हे विसरा. ज्या लोकांशी आपण नीट मर्यादा ठेवून राहतो ते आपल्याशी जपून वागतात आणि यामुळे तुमची मानसिक शांती ही सुरक्षित राहते. 4. त्यांच्या नाटकी वागण्यात वाहवत जाऊ नका. काही माणसं अत्यंत नाटकी असतात. राईचा पर्वत करणे, छोट्या गोष्टीला उगाच मोठं काहीतरी असल्याचं भासवून स्वतःचं महत्त्व वाढवणे, लहान लहान गोष्टींवरून वाद उकरून काढणे, या अशा सवयी या लोकांना असतात. आपण जर यांच्या या नौटंकीपणात सहभागी होत राहिलो तर एक वेळ अशी येईल की त्यांच्या त्या नाटकातील आरोपीचं पात्र तुम्हाला वठवायची वेळ येईल. म्हणून त्यांच्या या नाटकात शांतच राहा. तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हाच तुम्ही परिस्थिती नीट हाताळू शकता. त्यांच्या मूर्खपणाच्या वागण्याने स्वतःला त्रास करून घेऊ नका. 5. तुमच्या कोणत्याच भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू नका. टेन्शन देणारी लोकं तुमच्या प्रतिक्रियांच्या शोधात असतात. तुम्ही कुठे दुखावता, कुठे चिडता, काय केल्यावर तुम्हाला वाईट वाटतं हे सारं पाहून लक्षात ठेवतात आणि मग तुमची दुखरी बाजू समजली की बरोबर त्याच ठिकाणी वार करतात. म्हणून अशा लोकांसमोर आपली भावना लपवली पाहिजे. राग आला तरी चेहरा शांत ठेवा. दुःख झालं तरी प्रतिक्रिया दाखवू नका. तुमची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचं शस्त्र आहे. त्यांना कळलं की तुम्ही दुखावला आहात तर ते दुप्पट वार करणार. पण तुम्ही शांत राहिलात तर त्यांची ताकद कमी होते. भावना शेअर करायच्या तर फक्त विश्वासू लोकांशी शेअर करा, नकारात्मक लोकांसमोर नाही. याने तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत राहता आणि या लोकांचा प्रभावही कमी होतो. 6. गरज पडल्यास त्या लोकांपासून दूर व्हा. काही लोक बदलतच नाहीत. कितीही समजावलं तरी त्यांची वृत्ती तशीच राहते. अशावेळी स्वतःला वाचवणं सर्वात महत्त्वाचं. त्यांच्याशी बोलणं कमी करा, भेटणं कमी करा. वाद घडतात त्या गोष्टींपासून बाजूला व्हा. याला पळून जाणं म्हणत नाही, ही तर स्वतःची काळजी घेणं आहे. यामुळे अनावश्यक नकारात्मकता आपोआप कमी होईल. तुम्ही भावनिकदृष्ट्या पुन्हा स्थिर व्हाल. काही लोकांपासून अंतर ठेवणं म्हणजे आयुष्याला मिळालेला उत्तम ब्रेक. ही विश्रांतीच तुमचा खरा मानसिक उपचार असते. 7. त्यांना हवं तेवढं बोलू द्या. तुम्ही मात्र कानात फिल्टर लावा. नकारात्मक लोकांचं बोलणं नेहमी वाईटच असतं. टोमणे, तक्रारी, चिडचिड आपण ते फिल्टर न करता आत घेतो आणि त्यामुळे आपलं मन कडू होऊन जातं. म्हणून स्वतःसाठी एक भावनिक फिल्टर वापरा. जे तुमच्या मनाला शांत करतं तेच आत येऊ द्या. बाकीचं सगळं बाहेरच थांबू द्या. त्यांचं बोलणं पाण्यावरच्या तरंगासारखं असू द्या. येईल आणि जाईल, पण तुम्हाला स्पर्श करणार नाही. हे फिल्टरच तुमची मानसिक ढाल आहे, ज्यामुळे त्यांचं नकारात्मक बोलणं तुमच्या मनावर परिणाम करणार नाही. 8. तुमची किंमत त्यांच्या बोलण्याने ठरत नसते हे समजून घ्या. टेन्शन देणारी लोकं तुम्हाला तुमची किंमत खूप कमी असल्याचं भासवतात. ते स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना लहान करतात. पण तुमची किंमत त्यांच्या शब्दांनी नाही, तुमच्या कामाने ठरते. ते नकारात्मक आहेत म्हणून ते काहीही बोलतील. तुम्ही मात्र स्वतःला सांगत राहा, मी कोण आहे, माझी पात्रता काय आहे मला माहीत आहे. याच्या बोलण्याने मला फरक पडत नाही. तुमच्यात क्षमता आहेत, गुण आहे, मेहनत करण्याची हिंमत आहे. त्यांनी ते नाही पाहिलं म्हणून तुम्ही कमी ठरत नाहीत ना. त्यांचं मत म्हणजे त्यांचा संकुचित दृष्टिकोन. तुमचा आत्मविश्वास तुमचा आहे, तो कायम ठेवा. आतून मजबूत असणाऱ्याला बाहेरच्या लोकांच्या शब्दांनी फरक पडत नाही. तुम्ही कोण आहात हे तुम्हालाच ठरवायचं आहे, त्यांना नाही. 9. त्यांच्यामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. टेन्शन देणाऱ्यांमुळे मन थकून जातं. तो थकवा दूर करण्यासाठी स्वतःला थोडंसं सुख द्यावंच लागतं. जसं संगीत ऐकणं, चालायला जाणं, आवडतं काम करणं. याने मन रिफ्रेश होतं, ताण कमी होतो, तुमची गेलेली ऊर्जा परत मिळते. स्वतःला दिला गेलेला छोटासा आनंद म्हणजे मानसिक औषध, जे तुम्हाला परत तुमच्यात आणतं. अशा गोष्टी केल्यावर नकारात्मक लोकांचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही अधिक मजबूत आणि शांत बनता. 10. गरज पडल्यास स्पष्ट बोलून टाका. काही वेळा शांत राहणंच पुरेसं नसतं. समोरची व्यक्ती जास्तच शहाणी बनू लागते, अति करू लागते. अशावेळी शांत पण ठामपणे बोलणंही गरजेचं असतं. तुम्ही जरा जास्तच बोलत आहात, मी हे सहन करणार नाही, याची तक्रार मी करू शकते, ही वाक्य भलेही साधी पण प्रभावी असतात. यामुळे त्यांनाही कळतं की तुम्ही घाबरत नाही, तुम्ही स्वतःसाठी उभे राहता. हेच तुम्हाला मजबूत बनवतं. पुढच्या वेळी ते असं वागण्याचं टाळतात. ठाम बोलणं म्हणजे भांडण नाही,
हे म्हणजे स्वतःची मर्यादा सांभाळणं आहे. मित्रांनो, टेन्शन देणाऱ्या माणसांची जगात काही कमी नाही. ते आयुष्यात येतच असतात. त्यांना बदलणं आपल्या हातात नसतं. पण यांच्यामुळे आपण किती त्रास करून घ्यायचा, की त्रास अजिबात करून घ्यायचाच नाही, हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. शांत राहिलात, मर्यादा ठेवल्यात, मनाला फिल्टर लावलं तर अशा लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. ते काय बोलतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसं सांभाळता हे महत्त्वाचं आहे. शेवटी मनःशांती हाच सगळ्यात मोठा दागिना आहे आणि तो कोणाच्याही हातात जाऊ देऊ नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.